ड्रीप इरिगेशन चोकअप झालं तर साफ करण्यासाठी कोणतं ॲसिड वापरावं अशी एक व्हिडिओ मी बनवली होती आणि फार महत्त्वाची व्हिडिओ आहे. तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये सचिन नावाच्या एका शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की बा पिस्टनची नळी चोकअप झाली आहे, म्हणजे ते द्राक्ष शेती वगैरे करता जे फवारणी करता वापरतात ना, त्याला पिस्टन म्हणतात, HTP पंप म्हणतात त्याला टेक्निकल भाषेत. तर त्याची नळी चोकअप झाली आहे आणि छोटे छोटे गोळ्या तयार होत आहेत, पाणी पुढे जात नाही. तर कोणत्या ॲसिडने साफ करावं? तर बघा, अशा वेळेस तर आता हे ॲसिड काही तुम्ही तुमच्या पिकांमध्ये जाऊ देणार नाही आहे. हे तुम्ही एका ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी ते मशीन घ्याल, ती नळी घ्याल, त्याच्यात ते ॲसिड भराल किंवा एक ड्रम घ्या, त्या ड्रममध्ये पाणी घ्या, पाण्यामध्ये HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटलं आणि तुम्ही जर कोणत्या दुकानदाराकडे जाऊन मागितलं ना, ते महाग भेटतं. तर हायड्रोक्लोरिक ॲसिडचं दुसरं साधारण नाव आहे आपलं टॉयलेट क्लीन करायचं ॲसिड. संडास धुण्यासाठी जे ॲसिड वापरतात ते ॲसिड. तर तुम्ही जर तसं मागितलं की बाबा टॉयलेट क्लीन करण्यासाठी मला ॲसिड द्या, तर ते फार स्वस्त भेटतं. तर तेवढा शब्दप्रयोग करून तुमचे पैसे वाचवा आणि ते ॲसिड आणा, त्या पाण्यामध्ये ते ॲसिड टाका, तुमची नळी तिच्यामध्ये बुडवून ठेवा 10 घंटे 12 घंटे. त्याच्यानंतर ते ठोकून ठोकून सर्व गोळे काढा आणि मग परत हेच पाणी त्यात भरून पास करा, म्हणजे तुमची नळी पूर्णपणे क्लीन होईल. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे तेच ॲसिड जे तुम्ही तुमच्या घरी तुमचं वॉशरूम साफ करण्याकरता वापरतात.